सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समाज पाचवा संतस्तवन श्रीराम समर्थ। आता मी परमार्थाचा आधार असणाऱ्या सज्जनांना नमस्कार करतो, ज्यांच्यामुळे सूक्ष्म असे आत्मतत्वाचे गुह्य ज्ञान लोकांमध्ये प्रगट होते। जी अतिशय दुर्लभ अशी परमात्मा वस्तू आहे, तिची प्राप्ती होणे हाच अलभ्य लाभ आहे। ती दुर्लभ वस्तू संतांच्या संगतीने सुलभ होते। वस्तुतः आत्मवस्तू अगदी उघड आहे, पण देहबुद्धीमुळे ती दिसत नाही। अनेक साधनांनी प्रयत्न करूनही ती अनुभवास येत नाही। येथे मोठमोठे परीक्षक फसतात, डोळस असूनही अंध होतात। पाहण्याचा प्रयत्न करूनही स्वतः जवळ असणारी वस्तू पाहायला चुकतात। जी दिव्याच्या प्रकाशाने दिसत नाही, इतर अन्य साधन अनेक प्रकाशाने ती सापडत नाही। डोळ्यात अंजन घालूनही ती नजरेत येत नाही। 16 कलांनी परिपूर्ण असणाऱ्या चंद्राचा प्रकाश दाखवू शकत नाही। एवढेच नव्हे तर सर्व कला परिपूर्ण असा सूर्य देखील ती वस्तुतः दाखवू शकत नाही। ज्या सूर्यप्रकाशाने कोळ्याच्या अंगातून बाहेर येणारा अत्यंत सूक्ष्म तंतू दिसतो, अणुरेणूसारखे अत्यंत सूक्ष्म पदार्थही सूर्यप्रकाशाने दिसतात। एवढेच नव्हे तर केसाचे टोक चिरले तर ते देखील सूर्यप्रकाशाने दिसते, परंतु सूर्यप्रकाशाने आत्मवस्तू दिसू शकत नाही। ती वस्तू संत कृपेनेच साधकांना प्राप्त होते। आत्मवस्तूचे स्वरूप असे आहे की जिच्या पुढे साऱ्या शंका मावळतात, प्रयत्न वाया जातात। तर्काने ती जाणावी तर तर्क तिथे क्षीण देखील होऊ जात नाही। तर्काने ती जाणावी तर तर्क तिथे क्षीण होऊन जातात। विवेकाने तिचा शोध घ्यावा म्हटले तर तिथे विवेक लुळा पडतो। शब्दाचे स्फुरण त्या ठिकाणी बंद होते आणि चंचल मनाची धडपड उपयोगी पडत नाही। 1000 मुखे असलेल्या शेषाचा बोलकेपणा सर्वापेक्षा अधिक आहे, परंतु परमात्म स्वरूपाचे वर्णन करताना तोही थकून गप्प बसला। जगातील सर्व ज्ञान वेदाने प्रकाशात आणणे, वेदामध्ये नाही असे नाही असे नाही असा सर्वज्ञ वेद देखील आत्मवस्तू कोणालाही दाखवू शकत नाही। संतांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि आत्मवस्तू कशी आहे हे त्याला कळू लागते। त्या संगतीचा महिमा कोण वर्णन करू शकेल? मायेच्या अंगी अनेक विचित्र कला व शक्ती आहेत, परंतु आत्मस्थितीची किंवा आत्मवस्तूची ओळख करून देण्याची कला किंवा शक्ती जिच्यापाशी नाही, त्या मायेपाशी सुद्धा नाही। मायेच्या पलीकडे असणाऱ्या अनंत परमात्म्य वस्तूच्या प्राप्तीचा उपाय फक्त संतच सांगू शकतात। संत आत्मस्वरूप असतात। आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही, म्हणून तिथे शब्दाचे काम नाही। संत परमानंदाचे स्थान आहे। संत सुखाचे केवळ आणि नाना संतोषाचे मूळ संतच असतात। संतापाशी अखंड विश्रांती आणि कायमची तृप्ती असते। भक्तीचे पर्यावासन झाले की संतपण येते, अर्थात संतत्व ही भक्तीची फलश्रुती आहे। संत तीर्थाप्रमाणे धर्म जागवितात। संताचे अंतःकरण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडेच असते। संतांचा देह म्हणजे पुण्य साठवण्याची पवित्र जागाच असते। संतांचे देहरूपी मंदिरामध्ये समाधीरूपी देवता वास करते, त्याचे अंतरंगी विवेकाचे भांडार असते। संताचे जीवन म्हणजे सायुज्य मुक्तीचे माहेर असते। संतांच्या मनी सत्याचा निश्चय असतो। त्यांचे जीवनचरित्र म्हणजे जन्म साफ झाल्याचे मूर्त रूप असते। संतांची भेट होणे म्हणजे आत्मवस्तू प्राप्ती होण्याची वेळ आपणाहून चालत येते असे समजावे। संत श्रीमंत असतात, मोक्षरूपी संपत्तीने ते श्रीमंत बनतात। असंख्य दरिद्री जीवाला
मोक्षरूपी संपत्ती देऊन ते त्यांना वैभवशाली राजे करतात. संत सामर्थ्य संपन्न असतात. आपले सामर्थ्य ते अत्यंत उदारपणे दुसऱ्यांच्या मदतीसाठी वापरतात. ते विलक्षण दानशूर असतात. अशा संतांकडून विलक्षण आत्मज्ञान मिळणार नाही असे कसे होईल? आजपर्यंत जगामध्ये अनेक राजे महाराजे चक्रवर्ती राजे झाले, सध्या आहेत व पुढेही होतील. परंतु यापैकी कोणीही सायुज्यमुक्ती देऊ शकत नाही. संत असे दान देतात की जे त्रैलोक्यामध्ये सापडत नाही. अशा त्या संतांचा थोरपणा कोणत्या शब्दात वर्णन करावा? जे परब्रह्म दृश्य विश्वाहून अर्थात त्रैलोक्याहून निराळे आहेत. वेद आणि श्रुती ज्याला जाणू शकत नाही, ते परब्रह्म संतांच्या कृपेने साधकाचे अंतरंगामध्ये प्रगट होते. ज्या संतांमुळे मुख्य परमात्मा प्रगट होतो, संतांचा असा हा महिमा आहे की जो वर्णन करण्यास बोलाव्यास एवढ्याच उपमा अपुऱ्या पडतात. जेवढ्या देऊ तेवढ्या उपमा अपुराच पडतात. समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.